माझी एक चूक पडली मला महागामध्ये. तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. झालं असं, मी आज सकाळी जेव्हा झोपेतून उठले तर मी झोपेतून उठल्यावर थोडा वेळ बसायचा, बट मी बसले नाही आणि मी लगेच उठले आणि मला इतकी जोराची चक्कर आली, बास काय सांगू. तर गाईज अक्षरशः मी 2 तास झोपून राहिले तरी झोपेमध्ये सुद्धा मला चक्कर येत होती. तर मी हॉस्पिटलला गेले. हॉस्पिटलमधून मेडिसिन वगैरे डॉक्टरने दिल्या, मेडिसिन घेतल्या आणि मग घरी आले आणि घरी आल्यानंतर जरा वेळ आराम केला. तर आराम करून मग स्वयंपाक वगैरे तर करायचाच होता. मग मी स्वयंपाकाला घेतला, पटकन थोडा वेळ आराम करून मग स्वयंपाकाला घेतला. आणि आज मी स्वयंपाकामध्ये बनवणार होते इडली. आणि झालं असं की माझ्या दादाला इडली आवडत नाही. आय डोंट नो, बट त्याला नाही आवडत. तर मी त्याला विचारत पण नाही, काय नाही आवडत, बस तू बोलतो नाही आवडत. तर ठीक आहे, चालेल, नाही आवडत. मग मी त्याला मटकीची भाजी आणि चपात्या बनवल्या होत्या. तर मी त्याला डबा वगैरे पॅक करून दिला. आणि तुम्ही गाईज अशी चूक अजिबात करू नका. जेव्हा तुम्ही झोपेतून उठाल ना, तर तेव्हा जरा वेळ रिलॅक्स व्हा, रिलॅक्स बसा आणि मग जी काय तुमची कामे असेल मग त्या कामाला लागा. तुमच्या घरामध्ये पण असं कोणी आहे का त्यांना इडली बनवल्यानंतर त्यांना दुसरा स्वयंपाक बनावा लागतो? तर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि पप्पाचं पण खूप दिवसापासून चाललं होतं की इडली बनव. तर आज मी मनावर घेतलंच आहे, तर मी आज इडली बनवतच आहे. आणि इडली बनवायला घेतली, आज मी मनावर घेतलं आणि हे असं झालं माझ्यासोबत. तर गाईज, तुम्ही ही अशी काही चुकी करू नका. तर काळजी घ्या स्वतःची. आणि मग मी सगळं कामं वगैरे आवरायला घेतली पटापट. आणि तुम्हाला माहिती का, माझ्या पप्पाने पण मला सगळं कटिंग वगैरे करून दिली. कांदा कट करून दिला, टोमॅटो कट करून दिलं, सांबारसाठी जे काही लागणार होतं ते पण माझ्या पप्पाने मला कट करून दिलं. आणि मग मी सगळे घरातली कामं वगैरे आवरली. तुमचे पण पप्पा तुम्हाला असं सपोर्ट करतात का मम्मी घरी नसल्यावर? मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि मग काम वगैरे आवरल्यानंतर मग मी जेवण वगैरे केलं आणि जरा वेळ आराम केला. आणि दुपारी मग मला ना थोडीशी गोड खायची जराशी इच्छा झाली. तर मी सीताफळची रबडी बनवली होती. आणि तुम्हाला जर सीताफळ रबडीची रेसिपी हवी असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय.